नमस्कार. मी डॉक्टर संदीप शिराळी. मी मुंबईमध्ये शिवाजी पार्क, दादर आणि माहीम या 2 ठिकाणी माझा दवाखाना आहे. मी दोन्ही ठिकाणी मी डायबिटीजची प्रॅक्टिस करतो. डायबिटीज म्हणजे मराठीत आम्ही मधुमेह बोलतो. मधुमेह हा असा रोग आहे असं म्हणतात, पण मधुमेह रोग नाही आहे. हा एक विकार आहे, डिफेक्ट आहे. डिफेक्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं रसायन तयार होते, त्याचं नाव आहे इन्सुलिन. ते इन्सुलिन तयार होते आपला पॅनक्रियाज म्हणून एक यंत्र असते लिव्हरमध्ये. आपल्या लिव्हरमध्ये एक यंत्र असते, त्याचं नाव आहे पॅनक्रियाज, आणि पॅनक्रियाज तयार करते एक हॉर्मोन, त्याचं नाव आहे इन्सुलिन. आणि हे इन्सुलिन आपल्या शरीरात 24 तास मिक्स होऊन फिरल्यामुळे आपलं संतुलन राहते साखरेवर. आपण जे अन्न खातो, आपण जे काय वस्तू खातो, प्रत्येक वस्तूमध्ये साखर असते. इव्हन पाण्यामध्ये सुद्धा साखर असते. म्हणून तुमच्या विहिरीचं पाणी जास्ती गोड आणि माझ्या विहिरीचं पाणी कमी, असं मी म्हणतो. तर हे सूक्ष्म साखर जी आहे ते ब्रेन सांगणार की आपल्या शरीरात किती साखर असते कुठच्या टायमाला, आणि किती वेळा साखर आम्हाला किती त्रास देणार. मग ती इन्सुलिन नावाची एक रसायन तयार होते, आणि ते आपलं पॅनक्रियाज ती पिचकारी मारते त्या क्षणाला, आणि आपल्या शरीरातली साखर संतुलनावर ठेवते. जेव्हा हे पॅनक्रियाजची साखर मारायचं जे इंजेक्शन ते पिचकारी मारते इन्सुलिन, ती कमी होते, त्याचं रसायन तयार व्हायचं क्षमता कमी होते. मग ते क्षमता कमी झाल्यामुळे आपल्या शरीरात ते इन्सुलिन नावाचं रसायन नसल्यामुळे आपल्या शरीरात साखर साचून जाते. ही साखर येते कुठून? आपण जे काय खातो, जे काय पितो, प्रत्येक वस्तूमध्ये आपली साखर असते, आणि ती साखर आपल्या शरीरात साचून राहते, आणि ते साचून राहिल्यामुळे साखरेचं विष तयार होते. ते विष तयार झाल्यामुळे आपल्या अनेक प्रकारचे आजार विकार निर्माण होतात. आणि हे साखर बाहेर फेकण्याचं जे रसायन आहे इन्सुलिन, आपल्या शरीरात न तयार झाल्यामुळे आपण त्याला डिफेक्ट म्हणतो, विकार म्हणतो, आजार नाही आहे. आजार कसला असेल तर ताप, सर्दी, खोकला आजार असतो, बरा होतो. पण विकार म्हणजे डिफेक्ट शरीराचा कसला पण डिफेक्ट असेल तर तो आयुष्यभरच असतो. डिफेक्ट कधी बरं होत नाही आहे. आता डिफेक्ट म्हणजे आता समजा मला डोळ्याला दिसायला मी चष्मा वापरतो, त्याचा अर्थ नाही की माझ्या डोळ्याला रोग झालेला आहे. माझ्या डोळ्याला चष्मा वापरतो कारण मला ते डोळ्याची दृष्टी कमी झालेली आहे, तो डिफेक्ट झालेला आहे. तर किती वर्षापर्यंत मला ते चष्मा वापरायला लागेल, मरेपर्यंत. तसं आपल्या इन्सुलिन नावाचं ते रसायन तयार न होण्यामुळे किती दिवसपर्यंत आपल्याला ते डायबिटीजच्या गोळ्या खायला लागतात किंवा इंजेक्शन घ्यायला लागतात, मरेपर्यंत. तर प्रत्येक डॉक्टरकडे तुम्ही गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तुमचं ब्लड टेस्टिंग करून सांगणार की तुम्हाला साखर आहे का नाही, आणि साखर आहे का नाही सांगण्यानंतर तुम्हाला ते साखर बाहेर फेकायच्या गोळ्या लिहून देणार. आणि प्रत्येक वेळा तुम्ही काय खातात पितात त्याच्यावर एक गोळी खायची असते. ती गोळी खाण्यासंगती खायची असते. कारण ती गोळी झाडवायचं काम करते. ती कसलं काम करते? जे पण तुम्ही खाल्ल्यामध्ये जे साखर असते ना, ती पटकन जाऊन झाडू मारते, आणि ते खाल्लेल्या अन्नामधून फक्त साखर झाडू मारून बाहेर फेकते. पण सकाळच्या नाश्त्याबरोबर सकाळची गोळी, दुपारच्या जेवणाबरोबर दुपारची गोळी, रात्री जेवणाबरोबर रात्रीची गोळी. म्हणजे सकाळच्या नाश्त्याबरोबर सकाळचा झाडूवाला, दुपारच्या जेवणाबरोबर दुपारचा झाडूवाला, आणि रात्री जेवणाबरोबर रात्रीचा झाडूवाला. तो साखर बाहेर फेकते आणि तुमचे शरीर शुगर फ्री ठेवते, आणि शुगर पॉइझनिंग व्हायला देत नाही. तर त्या हिशोबाने तुम्हाला हे कायमस्वरूपी ह्या गोळ्या ठेवाव्या लागतात, अगर तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम सुरुवात झाला असेल तर. दुसरं म्हणजे डोस कसं घेणं कसं न घेणं हे थोडंसं तुम्हाला डॉक्टरकडून शिकून घ्यायला लागेल. आज समजा आम्ही अन्न कमी खाल्लं तर अर्धी गोळी खायची असते. आज समजा मी अन्न खाल्लंच नाही आहे, उपास आहे, तर गोळी खायचीच नसते. कारण गोळी खायचं असेल तर त्याच्यावर अन्न पाहिजेच पाहिजे. बिगर अन्न गोळी कधीच कोणी खाऊ नये, कळलं का? आणि त्याला ते टायमिंगप्रमाणे खायचं तर गरज नसते. जेव्हा तुम्ही जेवायला बसतात त्या जेवणाबरोबर समजा तुम्ही त्या टायमाला गोळी घ्यायची असते. समजा दिवसभर उपास असतो आणि तुम्ही उपास सोडतात 7 वाजता, तर 7 वाजता ती गोळी घेऊन सुरुवात करायची जेवण थोडं. आणि तसं म्हणून गोळी घ्यायचं टाईम तुमच्या अन्नाप्रमाणे, डॉक्टर सांगण्या टायमाप्रमाणे नाही. जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा ती गोळी पाहिजे, आणि ती गोळी खाल्ल्याने तुमचं साखर कमी होणार.
5 मिनिट्स. हो सर. तर त्या हिशोबाने तुम्हाला ती अशा गोळ्या कायमस्वरूपी घ्यायला लागेल.